आपला प्रजासत्ताक दिन म्हणून आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो। आपण हा दिन साजरा करत असतो। आजच्या या जिल्हा परिषद नमस्कार मंडळी, मी शिवानी नरेंद्र कोंडोळ, इयत्ता पहिली अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी तुम्हाला 2-3 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। भारताचा राष्ट्रीय तिरंगा आहे, त्याच्यात 3 रंग आहे। वरती केशरी रंग आहे, मध्यभागी पांढरा रंग आहे, सर्वात खालचा रंग हिरवा आहे। पांढऱ्या रंगात निळ्या अशोक चक्र आहे। सर्वांनी राष्ट्रध्वजाचा मान राखला पाहिजे। एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवते। सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा, अभिमानाचा आणि उत्सवाचा दिवस आपल्या न्यायाचा विजय होतो। प्रजासत्ताक दिनाचा सन्मान्य व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर गुरुवर्य आणि माझ्या बालमित्रांनो, आज 26 जानेवारी म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन। या दिनानिमित्त मी आपणास काही 4 शब्द सांगणार आहे, ते आपण शांतपणे ऐकून घ्यावं अशी माझी नम्र विनंती। सन 1950 पासून दरवर्षी या दिवशी सारे दिवस संपूर्ण देशभर गणराज्य दिन साजरा करतो। भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे। लोकांकडून चालवलेले राज्य आहे। देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। जय जय महाराष्ट्र। माझ्या पुढच्या बुधवार आणि ते जमलेले माझ्या श्रोत्यांच्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त जे काही सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर समाजसुधारक होते। त्यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला। अतोनात कष्ट करून ते शिकले। ते खूप हुशार होते। त्याने उच्च शिक्षण घेतले। बाबासाहेबांनी लिहित समाजविषयास खूप कळकळ होती। दलितांची सुधारणा व्हावी म्हणून ते झटले। यासाठी शाळा महाविद्यालय काढले। अशा या भारताच्या थोर पुरुष त्यांना सरकारने भारत नाही पदवी बहाल केली। एवढे बोलून मी माझ्या भाषण जय हिंद, जय महाराष्ट्र। आदित्य माते फुलते गुलते घालून आणि जमलेला माझ्या बालमित्रांनो, मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती। शिवाजी महाराजांचा वाचणारी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे नाव जिजाबाई होते। एवढे बोलून माझ्या भाषण संपवते। नमस्कार, माझे नाव सिद्धिविनायक आहे, इयत्ता पहिली शिकत आहे। आज 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत। सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। भारताचा राष्ट्रीय सण आहे। उत्साहात साजरा करीत आहोत। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद। स्वराज्याच्या बांधीला तो रोगवला न्याय समतेचा दिन। स्वराज्याच्या बांधीला तो रोगवला न्याय समतेचा दिन। घटनेने केले सर्व मानव अधिकार अर्पण। सर्व देशवासियांचे झाले समृद्ध जीवन। देश सेवेसाठी चंदना समजणाऱ्या
थोर हुतात्म्यांचे स्मरण करूया. गावली गाथा स्वतंत्र लढ्याच्या बळशाली राष्ट्रनिर्मितीचा निश्चय या गणराज्य दिनी करूया. अध्यक्ष महोदय, सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर प्रतिष्ठित नागरिक, माझ्या वंदनीय गुरुजन आणि माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मला मनोगत मांडण्याची संधी मिळाली आहे. याचा आनंद तर होतच आहे, शिवाय खूप अभिमानी वाटत आहे. कारण ज्या दिवशी स्वतंत्र भारतात लोककलांसाठी सुराज्याचा अरुणोदय झाला, त्या दिवसापासून या पवित्र मायभूमीच्या सर्व लेखनाला घटनेने हक्कवादी कार्यांचे अभेद्य कवच कुंडले बहाल केले. त्या दिवशी 4 शब्दांची सुमनमाला गुंफण्यासारखे मोठेपण कशातही नसेल. असे सांगतात की पूर्वी या भारत देशात सोन्याचा धूर निघत होता. संपन्न राष्ट्र लोक गुन्हे गोविंदाने नांदत होते आणि या सगळ्यांना जणू दृष्ट लागावीसे घटले. सत्ता आणि संपत्तीच्या हव्यासाने पछडलेल्या इंग्रजांची नजर या भूमीवर पडली. व्यापारी म्हणून आलेले हे इंग्रज देशाचे राज्यकर्तेच बनले. फोडाझोडा आणि राज्य करा या कूटनीतीचा अवलंब करत जुलूम प्रहार ब्रिटिशांनी भारत मातेला जुलमीच्या जोखंडातून बंदिस्त केले. ब्रिटिशांचे हे साम्राज्य पुढे जवळपास 150 वर्ष राहिले. मायभूमीला जुलमी जोखंडातून मुक्त करण्यासाठी अनेक भूमिपुत्र बंड करू लागले. इंग्रजांविरुद्ध उठाव करू लागले. क्रांतीची ज्वाला दिवसेंदिवस भडकतच राहिली. स्वराज्याच्या कामी अनेकांच्या गरदारावर तुळसे पडले ठेवले. वासुदेव फडके, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यासारखे अनेक निगाड्या छातीच्या क्रांतिकारांनी हुतात्मे पत्करले. टिळकांच्या सिंहगर्जनेने इंग्रजांना धडकी बसू लागली. महात्मा गांधींनी दाखवलेल्या अस्थात्म मार्गावरील सारा देश एकत्र येऊन इंग्रजांना चले जाओ म्हणून धिक्कारू लागला. स्वतंत्र वीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वराज्यात मोहित अटकेपार पोहोचवली. सरते शेवटी सत्तेचा विजय झाला. सर्वांच्या त्याग बलिदानातून स्वतंत्र राष्ट्र म्हणून जणू काही पुनर्जन्मच झाला. पंडित नेहरू पहिले पंतप्रधान बनले. अनेक वर्षांना यात खितपत पडलेल्या भारतीयांना न्याय, स्वातंत्र्य देणारी, समता, बंधुता व लोकशाहीचे बीजारोपण करणारी घटना निर्मिती करण्याचे ठरले. त्या घटना निर्मितीसाठी राष्ट्राला नव्या संजीवनी मिळेल अशी आदर्श राज्य घटना तयार केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता, म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. या राज्यघटनेचे अंमल दिनांक 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाले. एका प्रकारे देशात सुराज्याची व लोकशाहीची मुहूर्तमेढच रोवली गेली. म्हणून या पवित्र दिनाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते व घटनेने बहाल केलेल्या लोकशाही यांना बहाल केलेला एका प्रकारे देशात मुहूर्तमेढ रोवली गेली. म्हणून पवित्र दिनाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वडका. आणि ते जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी तुम्हाला 2-4 शब्द सांगायचे, तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी विनंती. शिक्षणाच्या सार्गाचे जिने उघडे धरती सावित्री जगाची शरीर. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. Good morning, everyone. Respected chief guest, teachers, and my dear friend. My name is Shivan Chandra Kolur. Today we are celebrating Republic Day on Tuesday, 26 January 1950. Choose your leader, Dr. Bhimrao Ambedkar. Wrote us competition still right and to teach East or West India is best. Thank you, Jai Hind, Jai Bharat. महाराष्ट्र. पूज्य गुरुजन वर्ग आणि ते जमले माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला लोकमान्य बाळ टिळकांविषयी जे काय सांगणार ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी विनंती. स्वराज्य हा माझा जन्म आहे, मी तो मिळवणार अशी श्रीगर्जाने लोकमान्य टिळक. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत व त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई. टिळकाच्या बालपणात अतिशय लहानगे केलं होतं. खूप वर्षांनी जन्मलेला मुलगा आला म्हणून त्याने बाळा मारायचं ठरवलं. पुढे नाव झाले. लहानपणापासून ते अतिशय बुद्धिमान होते. त्यांना खोटे बोलणं अजिबात आवडत नसे. त्यांच्या अंगात कुशाग्र बुद्धी हे गुण होते. शाळेत असताना मी वर्गात शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफल उचलला असे ठापण्या म्हणत होते. संत तिने प्रकारे लिहिले. त्यांच्या आईने त्यांच्या पदवीने मिळाली. 9 आमटी
इंग्रजी कॉलेज होते. स्वराज्य व स्वदेशी. स्वराज्य हा माझा जन्म हा काही तमे मिळवणार अशी शिकण जागृत झाली. चिखलात कमळ उगवे आणि त्याचा सुगंध सगळीकडे पसरावा. भारतीय तरुणांना, मी उद्या नसेल तरी देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं हे माझं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि ते तुम्ही करणार. टिळक आजारी पडला खऱ्या महाराष्ट्राचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले. एवढे बोलून मी माझ्या भाषण संपते. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रजासत्ताक दिनाची नमस्कार. उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची नमस्कार. देशभक्ती देश प्रेम चला आचरण चला. देशभक्ती देश प्रेम चला आचरण. नमस्कार, मी संघर्ष काय त्यात पहिली शिकत आहे. 26 जानेवारी म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन. या दिनानिमित्त इथे जमलेल्या सर्व लहान मंडळींना माझा प्रणाम. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खऱ्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे सांगतो. सारे जो हसे अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा, सारे जो हसे अच्छा. हो बुलबुल है इसकी एक गुलसिता हमारा हमारा, सारे जो हसे अच्छा. तिरंग्याचा राखून मान करतो आपल्या सर्वांना प्रणाम. तिरंग्याचा राखून मान करतो आपल्या सर्वांना प्रणाम. भारत भूमी माझी आहे हिच्या क्रांतीपुत्रांनी केला पराक्रम. आपण त्यांचे आज मनापासून मानूया आभार. चला करूया या संविधानाचा आदर, ज्याने दिला आपला जगण्याचा शिकण्याचा अधिकार. आपण सर्वांनी संविधानाचे रक्षण करण्याची आणि भारत भूमीचे तुझ्या नागरिक होण्याची शपथ घेऊया. आपल्या भारत देशाला महासत्ताक बनवूया. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय भारत. सन्मान्य व्यासपीठ, मान्यवर गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी तुम्हाला 2-4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपले नाही आणि संपणारे नाही माझ्या भीमाचा दरारा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या अनमोल कार्याला लाख लाख सलाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या माझ्या आनंदाचा दिवस हा सोन्याचा, तुमच्या माझ्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा, अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस असलेला विजय प्रजासत्ताक दिनाचा, विजय प्रजासत्ताक दिनाचा सन्माननीय व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर गुरुवर्य, वंदनीय आणि माझ्या मित्रांनो, आज 26 जानेवारी म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन. आपल्या सर्वांच्या आवडत्या राष्ट्रनिमित्त मी आपणास काही 4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्रता बरोबर विनंती करतो. सन 1950 पासून दरवर्षी आपण प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन म्हणून साजरा करतो. भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे, म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून साजरा करायचे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण ब्रिटिश राजवटीच्या गुलामी लोकांपासून मुक्त झालो. स्वातंत्र्य समता व न्याय देणारा शिवाय माणसाला माणुसकीने जगण्यास हक्क देणारी राजवट सुरू झाली. या सर्वांचा पाया होता भारतीय राज्यघटना. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला नवा आकार, नवी दिशा देणाऱ्या घटनेची निर्मिती करणे हे देशासमोर आव्हान होते. शेवटी ही जबाबदारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली आणि त्यांनी ती लिलायात पेलली. त्यामुळे सर्व श्रेष्ठ आणि आदर्श म्हणून ओळखली जाणारी भारतीय राज्यघटना आकारण्यात आली आणि त्यांच्या महान कार्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांसारख्या काही कृतींचे मोलाचे काय असले आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला. 26 जानेवारी 1950 पासून हे संविधान संपूर्णपणे लागू करण्यात आले. साऱ्या देशाने अन्यायाची गुलामगिरीची काट टाकली आणि मायभूमी स्वातंत्र्य नाही व लोकशाहीचा सोनेरी उदय झाला. म्हणून स्वातंत्र्य दिनाप्रमाणेच हा दिवस आपल्या सर्वांसाठी गर्वाचा आहे.
याच दिवशी आपल्या पवित्र मातृभूमीवर एका नव्या युगाचा प्रारंभ झाला. प्रत्येक मानवा सन्मानाने जगण्याचे उंच भरारी घेण्याचे बळ घटनेने दिले. त्यासाठी म्हणून आजच्या या सोनेरी दिवशी मी हा दिन मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या मंगल दिनी मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. त्याचबरोबर देशासाठी बलिदान दिलेल्या सर्वस्व अर्पण केलेल्या थोर व्यक्तींना मी प्रसंगी वंदन करतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या प्रिय बालमित्र, आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त 4-5 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. प्रजासत्ताक दिन आपण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतो. प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन आणि प्रजासत्ताक दिन हे सण आपण दरवर्षी साजरे केले जातात. आणि आपली जनता इंग्रजांच्या ताब्यात होती तेव्हा इंग्रजी भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद बनले आणि यांनी आपल्या जनतेला मुक्त केल्यावरती इंग्रजांच्या पुढे त्यांनी हार मानली नाही. कितीतरी त्यांनी लढा दिल्या आणि त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि ते संघ लढू लागले. आणि ते एके दिवशी इंग्रजांनी त्यांच्या हल्ला केल्यावर त्यांचा मृत्यू पडला आणि लढ्यामध्ये ते मृत्यू पावले. आणि एवढे बोलून मी माझ्या भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव गीता सुसक कोडोरे, पोस्ट कलब, तालुका आपेगाव, जिल्हा पुणे, देश भारत. पोस्ट कलब भारताची राजधानी दिल्ली. आप छोटे काम करून मोठे हो. एक साथ नमस्ते. गुजरात आयडी तर आपल्याला माझ्या महामित्रांनो, मी तुम्हाला 26 जानेवारी निमित्त एक कार्य म्हणून दाखवले आहे. ते तुम्ही ऐकावे अशी माझी नम्र विनंती. नन्ना मुंडाला एक कशी पाय बोल मेरे संग. जय हिंद, जय हिंद, जय हिंद. घरात सांगायची गरज नाही, अख्खं म्हणता येतं. नागरिक माझे वंदनीय गुरुजन आणि माझ्या प्रिय प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला थोर क्रांतिकारक शिवराम हरिराज गुरु यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. शिवराम हरिराज गुरु यांचे मुळगाव वापगाव. ते ब्राह्मण या नावाने ओळखले जात. नंतर ते खेड येथे स्थायिक झाले. भीमा नदीच्या काठी राजगुरूंचा मोठा आडा होता. शिवराम लहान असतानाची गोष्ट. ते खेळत मारुतीच्या देवळात आले. त्या ठिकाणी एक लंगडा साधू बसलेला होता. त्याने शिवरामकडे बघितले आणि त्याला जवळ बोलवले. त्याचा हात पाहिला आणि त्याने घोषणा केली की हा मुलगा आपल्या घराण्याचे नाव उज्ज्वल करील व त्यांच्या पराक्रमाचे पुढे सारे भारतवर्ष जाईल. त्यावेळी राजगुरूंचे वय अवघे 7 वर्ष होते. पुढे शिवराम यांचे वडील प्लेगच्या साथीने वारले. मोठ्या भावाने त्यांना पुण्याला इंग्रजी शाळेत घातले. पण त्यांना संस्कृतीची आवड होती. त्यांना आपल्या याच्या सतत होतं. काही दिवसांनी ते त्याला पळून गेले. अंगात एक शर्ट पोटात अन्नाचा खंडी नाही अशा होते. ते नदीच्या काठावर बसले. त्यांना एका जोशी पंडिताने ओळखले व घरी नेले. ते स्वतः त्यांना संस्कृत शिकवू लागले. व्यायामासाठी ते चंद्रशेखर आझाद यांच्याकडे जात असत. त्यांची भेट भगतसिंग व सुखदेव यांच्याशी झाली. त्यावेळी सायमन कमिशनची स्थापना केली गेली. त्यात एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता म्हणून लाला लजपत राय यांनी मोर्चा काढला. त्या मोर्चात इंग्रज अधिकाऱ्यांनी लाठी हल्ला केला. त्या हल्ल्यात लाला लजपत राय रक्ताभांबळ झाले व त्यांचा मृत्युमुखी पडले. त्यावेळी राजगुरू भगतसिंग व सुखदेव यांनी त्यांच्या प्रेतासमोर शपथ घेतली की आम्ही तुमच्या मृत्यूचा बदला घेऊ. चंद्रशेखर आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुप्त योजना आखली. ज्या इंग्रज अधिकाऱ्याने राज्यावर हल्ला केला तो ठीक 9 वाजता पोलीस कचेरीत तसंच
त्याच्या मागे पुढे अनेक गाड्या असत. पोलीस चौकीच्या समोर दाढीत राजगुरू भगतसिंग व सुखदेव लपून बसले होते. ठीक 9 वाजता साहेब आपल्या गाडीतून आला आणि भगतसिंगांनी पहिली गोळी सोडली आणि एकच गोंधळ उडाला. राजगुरू एकदम उडी घेऊन समोर आले आणि पिस्तुलातल्या गोळ्यांनी साहेबांच्या अंगाची चाळणी केली आणि गर्दीचा फायदा घेऊन ते तेथून पसार झाले. परंतु ज्या स्पॉटवर गोळ्या झाडायच्या होत्या तो मात्र आजारी असल्यामुळे रजेवर होता. त्याच्याऐवजी सँडर्सला दुसरा अधिकारी मारला गेला. इंग्रज सरकार खवळले आणि त्यांना पकडून फाशीची शिक्षा सुनावली. फंद फितुरीमुळे पुण्यात राजगुरूंना पंजाबात बनारसला सुखदेवांना पकडले गेले. फाशीचा दिवस निश्चित झाला, परंतु सकाळच्या ऐवजी आदल्या दिवशी सायंकाळी मारण्याचे ठरवले. तिघेही जेवण उरकून एकमेकांशी गप्पा मारत होते. बेड्या काढल्यानंतर तिघेही एकमेकांना मिठ्या मारून कडकडून भेटले व इन्क्लाब जिंदाबाद अशी घोषणा हात वर काढले. अशा या शूरवीरांना माझ्या कोटी कोटी प्राणाला एवढे बोलून नाही संपते त्याची घटनेने केले सर्व मानवाधिकार अर्पण. सर्व देशवासियांचे झाले समृद्ध जीवन. देशसेवेसाठी जनताला समजिजणारा तो अणुतात्मा स्मरण करूया गावनी गाथा स्वातंत्र्य लढ्याची बलशारी राष्ट्रनिर्मितीचा निश्चय राज्य दिली करूया. महोदय अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठावर मान्यवर प्रतिष्ठित नागरिक माझे वंदनीय गुरुजी आणि माझ्या प्रिय बंधूंनो, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मला मनोगत मांडण्याची संधी मिळाली आहे. याचा आनंद तर होतच आहे, शिवाय खूप अभिमाने वाटत आहे. कारण ज्या दिवशी स्वतंत्र भारत लोक कलाकार यांचा झाला, या दिवसापासून या पवित्रमय भूमीच्या सर्व लेकरांना घटनेने सर्व हक्क व अधिकाऱ्यांचे अभेद्य कवच कुंडले बहाल केली. त्या दिवशी 4 शब्दांची सुमान मालगुंपाने सारखे मोठे कशातच नसेल. असे सांगतात की पूर्वी या भारत देशात सोन्याचा धूर निघत होता. संपन्नाला अशा सर्व लोक गुंड गोविंदाने रांधत होते आणि या सगळ्या दृष्ट लागावे असे घडले. सत्ता आणि संपत्तीच्या हवासाने पसरलेल्या या इंग्रजांची नजर मायभूमीवर पडली. व्यापारी म्हणून आलेले हे इंग्रज या देशाचे राज्यकर्तेच बनले. फोडाझोडा आणि राज्य करा या कूटनीतीचा अवलंब करत जुलूम अन्यायांचा आगोरी प्रहार करत या ब्रिटिशांनी भारत मातेला गुलामीच्या जोखडात बंदिस्त केले. ब्रिटिशांचं जुलूम साम्राज्य पुढे जवळपास 150 वर्ष राहिले. मायभूमीला या जोखडातून मुक्त करण्यासाठी अनेक भूमिपुत्र बंड करू लागले. इंग्रजांविरुद्ध उठाव करू लागले. क्रांतीची ज्वाला दिवसेंदिवस भडकतच राहिली. स्वराज्याचे कामी अनेकांनी तुळशी पत्र ठेवले. वासुदेव फडके, भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांच्या निगड्या छातीला क्रांतिकारकांनी हुतात्मे पत्करले. टिळकांच्या सिंहगर्जनेने इंग्रजांना धडकी भरू लागले. महात्मा गांधींनी दाखवलेलं सत्य आणि अहिंसात्मक सारा देश मार्गावर येऊन एकत्र येऊन इंग्रजांना चले जाओ म्हणून धिक्कारू लागला. स्वातंत्र्यवीर सावरकर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्य लढ्याची मोहीम अटकेपार पोहोचवली. सरते शेवटी सत्याचा विजय झाला. सर्वांच्या त्याग बलिदानातून स्वराज्याचा अन्नोदय झाला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचा स्वातंत्र्य राष्ट्र म्हणून जणू काय पुनर्जन्म झाला. पंडित नेहरू पहिले पंतप्रधान बनले. अनेक वर्षांना खितपत पडलेल्या भारतीयांना न्याय, स्वातंत्र्य व लोकशाह्यांचे बिंजारोपण करणारी घटना निर्मिती करण्यात आली व 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आली. तेव्हापासून हा दिवस 26 जानेवारी म्हणजेच साजरा करतो. एवढे बोलून मी माझ्या भाषेसमोर जय हिंद, जय महाराष्ट्र. गुरुजन वर्ग व बालमित्रांनो, आज मी तुम्हाला वल्लभभाई पटेल यांच्याविषयी 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. 31 ऑक्टोबर 1875 मध्ये गुजरातमधील करमचंद खेडगाव वल्लभभाई पटेल यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव जवाहरलाल भाई व आईचे नाव लहानबाई. लहानपणापासून वल्लभभाई दूरधनिक होते.
त्यांचे मन कणखर होते. लहानपणी त्यांच्या काखेत एक गाठ आली तेव्हा औषध उपचार नव्हते. कोणीतरी लोखंडाची सळी तापवून चटका देण्याचा उपाय सुचविला. घाबरलेले वल्लभांनी स्वतःच आपल्या हाताने तापवलेली सळी गाठीवरून फिरवली. शेतकरी कुटुंबातले जन्मलेला वल्लभ खूप हुशार होता. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय भारत. आके माके धुवा वाका आणि त्याच्या माया माय पाणी जम मी तुम्हाला आठवण पकांगे हे तुम्ही शान बनले अक्कवे की माकी म्हणे आठ्या विचार आहे माया पाठाशा माहिती मानत नावारोही विनायक काय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. तर मित्रांनो, माझ्या भाषणाचा विषय आहे मला आवडते मनापासून शाळा. फुलाफळांचा माळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. गावात एक वेळ देऊळ नसले तर चालेल, पण एक आदर्श शाळा पाहिजे. म्हणूनच तर मला म्हणावेसे वाटते की ही मला आवडते मनापासून शाळा. लावी त्याला ही जशी माऊली बाळ या केशवकुमारांनी लिहिलेल्या पंतती शाळेचे किती असे सुंदर वर्णन केलेले दिसून येते. या ओळीचा अर्थ असा होता की शाळा मुलांवर एवढं प्रेम करते, एवढा लढा लावते जशी एखादी आई आपल्या मुलांवर प्रेम आणि माया करते. कागद नाही, कुठे नाही, पालापाचोळा, वर्ग परिसर स्वच्छ जसा सुंदर माझी शाळा. माझ्या शाळेचा परिसर स्वच्छ आणि अत्यंत रमणीय. गावाच्या अगदी मध्यभर डोंगर पायथ्याशी अशी वसळलेली सुंदर माझी शाळा. सुंदर सुशोभित अशी इमारत, त्यावर सुंदर बोळकी चित्रे रेघाटलेली उंच उंच अशी फळे आणि फुलझाडेही माझ्या शाळेत. हे सर्व पाहिल्यावर अपसुखच माझ्या मनात येते. म्हणूनच तर मला माझी शाळा खूप मनापासून आवडते. पूर्वीच्या काळापासून आपण बघत आलो की अगदी रामायणात सुद्धा रामाला शिकवताना कौशल्याने अश्रू ठेवले आहेत. पूर्वीच्या काळी तर विज्ञानासाठी गुरुद्रोही होत असत. तेथून संपूर्ण शिक्षण पूर्ण झाल्यावर घरी पाठवत असत. महाभारताच्या काळात तर राजपुत्राला चांगल्यात चांगल्या गुरुला पाठवत असत. सगळे आई वडील आपल्या मुलांना उत्तम शिकण्याचा प्रयत्न करतात. साधी राहणी आणि उत्सवाचे रोपण. माझ्या शाळेमध्ये सर्व सण उत्सव आणि वाढदिवस, विविध उपक्रम, स्पर्धा, कार्यक्रम असे साजरे करतात. मला माझी शाळा खूप आवडते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 2-4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. भगतसिंहाचा जन्म 28 सप्टेंबर 1907 पंजाबमधील बंगा नावाच्या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव किसन सिंह अतिशय शूर व पराक्रमी होते. त्यांच्या आईचे नाव विद्यादेवी असे होते. लहानपणापासून क्रांतिकारी प्रवृत्तीचे हे गुण जन्माला मातापित्यांकडून मुक्त होण्यासाठी एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत.
अजून मागे सारायला लागत होती.
हजार